राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आली आहे। रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी तर उत्तम जानकरांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे। ही घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली। महायुतीत समन्वयाचा कोणताही अभाव नाही। सीएम पदाचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळल्या। भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आरएसएस प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। इतकं मोठं बहुमत असूनही देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करायला उशीर का केला जातोय असा सवाल संघाकडून विचारण्यात आला। सत्ता स्थापनेच्या चर्चेत संघाची अजिबात नाराजी नाही। संघ या भानगडीतच पडत नाही। भाजपमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेळ लागतो, यात संघाची भूमिका मुळीच नाही अशी प्रतिक्रिया संघ विचारक वसंत काणे यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावातून मुंबईत पोहोचले। येत्या 3 दिवसांमध्ये त्यांची तब्येत बरी नसल्याने शिंदे त्यांच्या दरेगावी होते। महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही, यावरून आमदार रोहित पाटलांनी टीका केली। नवरदेव आणि नवरी ठरले, लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे, असं काहीसं झालेलं आहे महायुतीत, असं रोहित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरून टोला हाणलेला आहे। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावलेंनी केलं। काहीही झाले तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असंही गोगावले म्हणाले। नरेंद्र मोदी एकदा निवडणूक हरले तर पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, पण आपण हारून सुद्धा जिंकण्यासाठी उभे आहोत। 132 जागा जिंकलो म्हणून तुमच्या मर्जीनुसार राज्य चालणार नाही, तर संविधानानुसार राज्य चालेल असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी महायुतीला टोला हाणलाय। खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी घेतली आहे। प्रणिती शिंदेंमुळे सोलापुरातील 3ही जागी पराभव झाल्याचा आरोप शरद कोळींनी केला आहे। नाना पटोलेंनी 5 वर्ष मतदारसंघामध्ये लक्ष दिलं नाही आणि आता ईव्हीएमला दोष देत आहेत असं म्हणत परिणय फुके यांनी पटोलेंना टोला हाणला। ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर निवडून येतील असं आव्हान परिणय फुकेंनी पटोलेंना दिलं। आपण नाना पटोलेंचे शिपाई नसून राहुल गांधींचे शिपाई आहोत असं म्हणत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंवर निशाणा साधला, तर नागपुरातील पक्ष संघटनेवर त्यांनी शंका उपस्थित केली। तिसऱ्यांदा निवडून आलेले चांदवडचे भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मेळावा घेत मतदारांचे आभार मानले। मतदारसंघामध्ये जलसिंचन योजना राबवणार असल्याचं आश्वासन यावेळी आहेर यांनी दिलं। बीड शहरात शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागल्या। बीड जिल्ह्यामध्ये बूथ कॅप्चरिंगचा पायंडा पाडल्याचं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधवांनी पदाचा राजीनामा दिला। महाविकास आघाडीचे 29 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप करून निवडणुका जिंकल्या गेल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पाथर्डी तहसील कार्यालयाबाहेर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। रोहित पवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम बंदची मागणी करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यात टेम्परिंग केलं जाऊ शकतं असा आरोप सुनील केदार यांनी केला। माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या इथं ग्रामस्थांनी फेरमतदान चाचणीसाठी कर्मचारी मिळावेत अशा मागणीचा अर्ज केलाय। प्रत्यक्ष मतमोजणी दिवशी मतमोजणी प्रतिनिधींनी कोणतीही लेखी अथवा तोंडी तक्रार न केल्यानं आता निवडणूक प्रक्रिया संपल्याचं कारण ते तहसीलदारांनी हा अर्ज फेटाळलाय। आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्रीपदी द्या अशी मागणी बीडमधील बंजारा समाजाने केली आहे। यासाठी बंजारा समाजातील नागरिकांनी तुळजापूरपर्यंत पायी दिंडी काढत भवानी मातेकडे साकडं घातलं। पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी भिडे गुरुजींची भेट घेतली। आमदार म्हणून निवडून आल्याने मांडेकरांनी सदिच्छा भेट घेतली। त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या 33 रुग्णवाहिकांचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। त्या व्यतिरिक्त नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातील गावांकरता बोट ॲम्ब्युलन्स आणि आणखी 22 रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली। बारामती मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती आणि या लढतीत युगेंद्र पवारांचा पराभव झालाय। या पराभवानंतर काटेवाडीतून युगेंद्र पवारांनी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली आहे।
यावेळी अजित पवार भेटले तर त्यांचं अभिनंदनही करू असं वक्तव्य योगेंद्र पवार यांनी केलं. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन उपराजधानी नागपुरात पार पडणार आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. पहिलंच अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा टोला लगावला. एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे, म्हणूनच ते स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्यांना पण भेटत नाही आहेत असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही. नाराज हा शब्दच त्यांच्या जीवनात नाही, ते एक वेगळंच रसायन आहेत असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी शिंदेंबाबत केलं. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनी सत्तेतच राहावं अशी इच्छा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. तर एकनाथ शिंदे जे सांगतील तेच आम्ही करू असंही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि इतर 2 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असा दावा अजित पवार यांनी केला आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का असा सवाल करत शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांनी महायुतीसह बावनकुळेंवर निशाणा साधला. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही सरकार स्थापनेचा दावा का केला जात नाही असा थेट सवाल संजय राऊतांनी केला. तर या सगळ्याला चंद्रचूडच जबाबदार आहेत अशी टीका त्यांनी केली. 2 दिवसांपूर्वी दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याकरता गेले असल्याचं वृत्त खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच फेटाळून लावलंय. गेल्या 2-3 दिवसांपासून मी डोंबिवलीमध्येच आहे आणि मतदारसंघामध्ये फिरतोय असं त्यांनी स्पष्ट करून टाकलं. पालघर जिल्ह्यातील मनसेच्या पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. शैलेश भुटकडा, नरेश कोरडे, सचिन शिंगाळे यासह विजय वाडिया हे उमेदवार राज ठाकरेंना भेटले. शरद पवारांच्या पक्षाच्या योगेंद्र पवारांनी मत पडताळणी करता अर्ज दाखल केला. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर योगेंद्र पवार यांना शंका आहे. आज शरद पवार गटातील आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांसह विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांसह शरद पवार गटाचे सगळे आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्यामध्ये अजित पवार आणि तानाजी सावंत यांचे एकत्रित बॅनर्स लावण्यात आले. यात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला तर तानाजी सावंतांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र या दोन्ही नेत्यांचे एकत्रित बॅनर्स लागल्यानं चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीनंतर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मवियाची विचारमंथन बैठक पार पडली. दरम्यान आगामी सगळ्या निवडणुका एकजुटीने लढण्याचा निर्धार यावेळी मविया नेत्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भिवंडीतील महिलांनी एकविरा मातेच्या चरणी साकडा घातलाय. शिंदे पुन्हा सीएमपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना महिलांनी केली. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% खाली जाणारा समाज नष्ट होतो अशी चिंताही सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम दिसून येतोय. कोकणात ढगाळ वातावरण पसरलं असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. देशात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढल्यात. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी दर वाढवण्यात आलेत. नवे दर आजपासून देशभरात लागू झालेत. तर घरगुती एलपीजीच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पीसीए इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलंय. पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केलेत. एसबीआय यापुढे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यवहारांकरता वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट्स देणार नाही आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरण भरण्याकरता 15 डिसेंबर मुदत वाढवून दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं विवरण भरण्याकरता 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुण्यामध्ये वाढत्या थंडीमुळे अंड्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे. दरम्यान मागणी वाढल्यानं अंड्याच्या दरात प्रति डझन 10 ते 12 रुपये वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठ अंड्याला 92 ते 96 रुपये दर मिळतो. बदलापूरच्या सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला. अपघातात किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णाला भुलीच्या इंजेक्शनाचा अतिरिक्त डोस दिल्यानं प्रवीण समजिष्कर या रुग्णाला मृत्यू झालेला आहे. लातूर जिल्ह्यातील खरोसा शिवनी मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन रस्ता मंजूर झाला. मात्र ठेकेदारानं जुन्या रस्त्यावरच नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान स्थानिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून संबंधित कामाच्या चौकशीची मागणी होती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा हंगाम तेजीत आहे. बफर क्षेत्रामध्ये सहज होणारे व्याघ्रदर्शन आणि वाढीव संख्येतील पर्यटक जिप्सी यामुळे पर्यटकांची बफर क्षेत्राला मोठी पसंती आहे.
बारामतीत सध्या मोठ्या प्रमाणात ऊस गळीत हंगाम सुरू झालाय। अशात ऊस तोडणी करणाऱ्या मजुराच्या चिमुकल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। बैलाच्या झुंपडीला झोळी बांधून चिमुकला आनंदात झोका घेताना दिसतोय। नंदुरबारमधील अक्कलकुवा आणि खापरमध्ये शिवसेनेकडून बंद पुकारण्यात आला। दरम्यान दुसऱ्या गटाने आमशा पाडवी विरोधात मोर्चा काढला आणि जोरदार घोषणाबाजी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावर जोरदार भरती झाली। मात्र भरतीवेळीही किनाऱ्यावर भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या तरुणांना स्टंटबाजी अंगलट आली। कार समुद्रात अडकल्याने तिथल्या स्थानिकांनीच या अतिउत्साही तरुणांची मदत करत त्यांची गाडीही बाहेर काढली। नंदुरबारमधील अक्कलकुवामध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीचे पडसाद उमटलेत। एकमेकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा खोटा असल्याचं सांगत शिवसेनेकडून अक्कलकुवा आणि थापरमध्ये बंदची हाक देण्यात आली। महापालिकेची परवानगी न घेता बॅनरबाजी करणाऱ्यांवर अकोला मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। अकोट, फैल आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या हद्दीत अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाव यांच्या शासकीय निवासाने गोंधळ घालणाऱ्या वंचितच्या 8 कार्यकर्त्यांचं वंचितमधून 3 वर्षांकरता निलंबन करण्यात आलेलं आहे, अशी माहिती वंचितच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांनी दिली। गुहागरच्या कारुळ गावातील खाडीजवळ असलेल्या डोंगरामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे। दरम्यान महसूल खाते याकडे दुर्लक्ष करते असा आरोप स्थानिकांनी केलाय। जळगावच्या नशिराबाद गावात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील वीज पंपामध्ये बिघाड झाल्याने 2 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे। परभणी महापालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून प्रशासक राज आहे। दरम्यान मनपा प्रशासकांनी 2.5 वर्षात 239 वेगवेगळ्या प्रकारचे ठराव पारित केले, त्यामुळे परभणीत प्रशासकांचा एक हाती कारभार सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे। गुहागरमध्ये लाकूड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे। दरम्यान याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय, तर जंगलतोडीला आळा घालण्याकरता मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये कारुळ विसापूर खाडीजवळ असलेल्या कांदळवनाची अज्ञाताने कत्तल केल्याचं समोर आले। खाडीच्या पात्रात अंदाजे 50 ते 60 फूट आत मातीचा भराव केल्याचं समोर आलंय। रायगडमधल्या मणगावातील काळा नदीत महाकाय मगरींचं दर्शन घडले। या ठिकाणी मगरींच्या संख्येत वाढ झाली असून मानवी वस्तीतही मगरींचा मुक्त संचार बघायला मिळतो। चिपळूणमध्ये 21व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात करण्यात आली आहे। ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पार पडली जाणार असून यामध्ये 16 प्रजातींची गणना केली जाणार आहे। सोयाबीनला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला। दरम्यान सोयाबीनचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन विक्रीकरता काढलेला नाही। बीड जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाल्याने तुरीचं पीक जोमात आले। तवलवाडीमधील शेतकरी धोंडे यांनी तूर लागवडीमध्ये तांत्रिक पद्धतीने शेती केल्याने तुरीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। त्यांची शेती पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा 6 अंशांच्या खाली आलाय। जळगावच्या 40 गावात तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी पडू लागल्याने रात्री शेकोट्या पेटवायला सुरुवात झाली आहे। शहरात जागोजागी पेटलेल्या शेकोट्यांवर थंडीपासून बचाव करण्याकरता आबालवृद्धांसह नागरिक ऊब घेताना दिसू लागलेत। यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला हमीभावापेक्षा कमी दराने भाव मिळाल्याने शेतकऱ्यांवरील संकटात भर पडली आहे। शासनाकडून 7,521 रुपयांचा भाव मिळतो, मात्र व्यापारी 6,000चा भाव देतात, त्यामुळे शेतकरी नाराज आहे। वाशिम जिल्ह्यातील 52,000 हेक्टरवरील हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पीक बाधित झाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ हवामान आहे। ढगाळ हवामानाचा डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांदा यासह इतर फळांच्या पिकांना फटका बसतोय, त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीला वेग आलाय। दरम्यान मजुरीच्या दरात घट झाल्याने कांदा उत्पादनाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे। येवला तालुक्यामध्ये निसर्गाची अवकृपा झाल्याने या भागातील शेतकरी कापूस, मका, कांदे यासारख्या पारंपरिक पिकांना बगल देत असल्याने चर्चेकडे वळतोय। आल्याच्या शेतीकडे तो वळतो आहे। शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा दिला आणि 5 एकर शेतात आलं लागवड केलेली आहे। यातून तो लाखोंचं उत्पन्न मिळवतो आहे। कोकणामध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे, त्याचा सकारात्मक परिणाम आंबा उत्पादनावर पडताना दिसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील आंबा बागायतींमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात झालेली आहे, तर काही प्रमाणात फळधारणाही झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील मंडईत शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलोने विकत आहेत। आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे शेवग्याच्या शेंगा चांगलाच भाव खात आहेत। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये एकाच रात्री 6 घरफोड्या झाला।